राजकारणामध्ये होऊ लागलेली घाण, वाढत चाललेली गुन्हेगारी, सगळी पार्श्वभूमी असलेली मंडळी कमी होण्यासाठी आता हे खरोखर आवश्यक बनलेलं आहे। मित्रहो नमस्कार। राजकारणामध्ये बघा गुन्हेगारीची एवढी घुसखोरी झालेली आहे, अहो कितीतरी पटीनं म्हणजे ही संख्या वाढू लागलेली आहे। कुणाचे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेले आमदार खासदार म्हणून निवडून येत आहेत। आता तर बघा प्रत्येक निवडणुकीनुसार हे सगळं वाढत जाताना दिसत आहे। हो, कोण रोखणार हो याला? गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेली मंडळी म्हणजे आमदार खासदार वगैरे मंडळी चक्क आपल्या देशाचे आपल्या राज्याचे कायदे बनवतात। सरकारी कार्यालयात बघा एखादा शिपाई जरी असला ना आणि त्याच्यावर काही गुन्हेगारीचा आरोप असला, एखादा गुन्हा दाखल झालेला असला की लगेचच्या लगेच त्याला निलंबित केलं जातं आणि दोष सिद्ध झाल्यावर त्याला नोकरीतून कायमचं काढून टाकलं जातं। सरकारी नोकरांसाठी हा नियम आहे। आमदार खासदार यांच्याबाबत मात्र हे का होत नसेल? पण आता न्यायालयाने त्यावर अंकुश ठेवण्याचा विचार केलेला दिसतोय। फौजदारी प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आल्यानंतर देखील एखादा व्यक्ती पुन्हा संसद आणि विधानसभेमध्ये कसा येऊ शकतो असा परखड सवाल आता न्यायालयानंच उपस्थित केला आहे। या प्रकरणात केंद्र आणि निवडणूक आयोगाला 3 आठवड्याच्या आत उत्तर दाखल करण्याचे निर्देश देखील आता न्यायालयानंच दिले आहेत। देशातल्या खासदार आणि आमदारांच्या विरोधातील फौजदारी प्रकरणं तातडीने निकाली काढण्याची आणि दोषी नेत्यावर आयुष्यभर निर्बंध लादण्याची मागणी बघा एका जनहित याचिकेद्वारे करण्यात आलेली आहे। वकील अश्विनी उपाध्याय यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। कायद्यातले कलम 8 आणि 9 यांच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देण्यात आलेलं आहे। या याचिकेतून खंडपीठानं यावर केंद्र आणि मुख्य निवडणूक आयोग यांना नोटीस देखील दिलेली आहे आणि 3 आठवड्यात उत्तर दाखल करण्यास सांगितलं आहे। एकदा दोषी ठरवल्यानंतर आणि दोष सिद्ध कायम ठेवल्यानंतर देखील लोक संसद आणि विधानसभेमध्ये म्हणजे खासदार आणि आमदार होऊन परत कसे काय येऊ शकतात याचं उत्तर द्यावं लागेल असं खंडपीठानं म्हटलेलं आहे। बघा ना, जर एखादा सरकारी कर्मचारी भ्रष्टाचार किंवा राज्याच्या प्रती निष्ठाहीनतेचा दोषी आढळला तर तो व्यक्ती शासकीय सेवेसाठी उपयुक्त मानला जात नाही, त्याला ठेवलंही जात नाही, परंतु तो मंत्री मात्र बनू शकतो। यावर खंडपीठानं खरंच आश्चर्य व्यक्त केलेलं आहे। त्याचबरोबर खासदारांच्या विरोधातील फौजदारी खटले लवकरात लवकर निकाली काढण्याचा निर्णय यापूर्वीच पूर्ण खंडपीठानं दिलेला होता, त्यामुळे हे प्रकरण आम्ही पुन्हा उघडणं योग्य होणार नाही असं देखील खंडपीठानं नमूद केलेलं आहे। खरोखरच हो एक चांगला विषय यामुळे पुढे आलेला आहे। राजकारणामध्ये होऊ लागलेली घाण, वाढत चाललेली गुन्हेगारी, सगळी पार्श्वभूमी असलेली मंडळी कमी होण्यासाठी आता हे खरोखर आवश्यक बनलेलं आहे। न्यायालयाने एकदा आरोप सिद्ध केला की तो गुन्हेगार होतो, मग गुन्हेगार ठरलेले आमदार खासदार बनणार, निवडणुकीत निवडून येणार आणि तो देशासाठी राज्यासाठी म्हणजे तुमच्या आमच्यासाठी कायदे तयार करणार। विचित्र आणि धक्कादायक आहे ना सगळं। यालाच आता लगाम लावला जाईल अर्थात अशी आपण अपेक्षा तरी करूया। आणि मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।